वरोरा तहसील का एक किसान अपनी मांग को लेकर अपने परिवार के साथ आमरण उपोषण पर बैठा है। तो आइए जानते हैं अपनी मांग को लेकर सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख से की गई बातचीत में इस किसान ने क्या कहा। वरोरा तहसील के सेगांव परिसर के आंबे मत्ता गांव के किसान विकास बालकृष्ण खोब्रागड़े अपने परिवार के साथ आमरण उपोषण पर बैठे हैं। वहीं इस मौके पर सिटी प्रतिनिधि जावेद शेख ने उनके उपोषण के संदर्भ में जब जानकारी हासिल करनी चाहिए तो उन्होंने इस संदर्भ में सिटी प्रतिनिधि जावेद शेख के साथ बातचीत करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। काय तुमचे नाव आहे? विकास बाळकृष्ण खोब्रागड़े, राणा राबमक्ता, पोस्ट साखरा, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर। काय तुमच्या मागण्या आहे? माझी मागणी सांगतो पहिल्यापासून। ओके. माझे वडील 1986 पासून वाहत होते, नंतर त्यांच्या डोळ्यानं दिसत नसल्यामुळे मी 1998 पासून ही शेती वाहत आहे। मी शेती करत असताना दिनांक 12/10/2007 मध्ये पटवाडी माझ्या शेतात आले आणि मोक्का चौकशी केली आणि माझ्यावर नोटीस केला, ही जमीन सर्वे नंबर 92ची आहे म्हणून माझ्यावर नोटीस केला। नंतर मी तारखेला हजर झाल्यानंतर 1 वर्षानंतर माझ्यावर तहसीलदार साहेबांनी 19/11/2008 मध्ये दंड केला। नंतर मी वन हक्क समितीला 2010 मध्ये ग्रामसभेमध्ये अर्ज केला, तिथे माझा मंजूर अर्ज झाला। नंतर 2023 मध्ये अर्ज केला, तिथे माझा अर्ज मंजूर झाला। नंतर हे सबस्टेशनचं आल्यानंतर ते म्हणे तुझी 92 सर्वे नंबरची जागा कुठं आहे ते तू पाहत बस, हे सर्वे नंबरची जागा आहे 83 नंबरच्या म्हणून त्यांनी सांगितलं। शासनानं माझी फसवणूक केली, मला खोटी माहिती दिली। तर मला सांगा तुम्ही का हे याचे सर्वे नंबर पहिला अगोदर का होता? आता सर मला याचा सर्वे नंबर पहिला दूर का होता मला माहीत नाही, पण जेव्हा पटवाडी माझ्या वावरामध्ये आले, मोक्का चौकशी केली, त्यांनी सांगितलं की सर्वे नंबर 92 आहे। तसा माझ्या नोटीस केला आणि ते नंतर मी त्या सर्वे नंबर 92चा दंडसुद्धा भरला। दंड कुठे भरला तुम्ही? तहसील कार्यालयामध्ये। याच्यानंतर तुम्ही कोणाची भेट घेतली? याच्यानंतर GR निघले, कोणता जी आहे? जो वन हक्क दाव्याचे GR। अच्छा, 2006चा कायदा, त्याच्यानुसार 10 मध्ये मी अर्ज केला, तिथं माझा अर्ज मंजूर झाला। नंतर 2023 मध्ये अर्ज केला, तिथे माझा मंजूर अर्ज झाला। नंतर हे जे ग्रामसभा घेऊन हे 83 जमीन असं आहे सांगून त्यांना म्हणजे जमीन हस्तांतरित केली, 1.5 एकर जागा। तर तुमचे 92 सर्वे नंबर जागा कुठं आहे पहा म्हणे तुम्ही। तुम्ही या जागेवर किती वर्षापासून होते? मी 40 वर्षापासून वाहत आहे। पहिले कोण वाहत होते? पहिलं माझे वडील वाहत होते 1986 पासून। अच्छा, नंतर माझे वडील बिमार पडले नाही, डोळ्याने दिसत नव्हते। 1998 पासून मी वाहता। तर आता तुमचं काय म्हणणं आहे? आता माझं एकच म्हणणं आहे का जो कायदा निघाला आहे, जो GR निघाला शासनाच्या GR नुसार मला 5 एकर जमीन देण्यात यावं, मालकी हक्क देण्यात यावं। तर तुम्हाला कोणकोणती भेट दिली आतापर्यंत? आतापर्यंत मी तहसीलदाराला निवेदन दिला, म्हणजे 5 वर्षापासून मी अर्ज देत आहो, 2021 पासून अर्ज देत आहो की जमीन सर्वे नंबर 92 आहे की 83 आहे, याची चौकशी करून मला सांगा बा म्हणून। ते कोणीच आजपर्यंत आलं नाही, त्यामुळे मला हा मार्ग पत्करावा लागला आमरण उपोषणचा। कलेक्टरला निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुझ्याकडे पुरावा काय, 40 वर्षापासून वाहत आहे। तर मी हे दंडाची पावती दाखवली, तेव्हा माझं निवेदन स्वीकारलं। SP ऑफिसला गेलो, त्यांनी तसंच म्हणलं, तेव्हा माझा अर्ज स्वीकारलं। पोलीस स्टेशनलाही गेलो, पोलीस स्टेशनवाल्याने म्हणे की तू 40 वर्षापासून कशापासून वाहत आहे, पुरावा काय? तर ह्या माझा दंडाची पावती म्हणजे माझा पुरावा। तर आता समोरच्या तुम्ही काय करणार आहे? आता समोर आता 2011 पासून मी आमरण उपोषणाला बसला इथं, मला न्याय भेटावा म्हणून। माझा पोरगं करणं बधीर आहे साहेब। तुमच्याकडे दुसरा काही बिझनेस आहे का? काहीच नाही, रोजीरोटी करणे जगणे। माझा उदरनिर्वाह हा शेतीच आहे, माझ्याकडे कोणतंच साधन नाही आहे। 2008च्या कायद्यानुसार मी अर्जही केले।
त्याने ग्रामसभेने माझा अर्जही मंजूर केले. नंतर आता ते म्हणतात की सर्वे नंबर 83ची जागा आहे. तर तसे मी 2021पासून अर्जही केले, तहसीलदाराला केले, HD साहेबांना केले, कलेक्टरला केले, पण मला कोणीच न्याय नाही दिला. त्यामुळे मला आता हे आमरण उपोषणाचा पद करावं की मला जमीन भेटावं बा, माझ्या अन्याय अत्याचार होऊ नये. तुम्ही पत्रव्यवहार कुठे कुठे केले आतापर्यंत? पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना केले, तहसीलला केले, HD साहेबांना केले, पण आजपर्यंत त्याने काहीच उत्तर नव्हतं दिलं.